तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती फेसबुक पेजवरती तुमचं स्वागत आहे. तर आज या ठिकाणी गाव मांजरी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर, खास आपल्या नर्सरीपासून ही एक 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती ही बोरीची बॉल सुंदरी व्हरायटीची ही जात वाहन आहे. या ठिकाणी लागवड केल्यापासून त्याला प्रॉपर गाईडलाईन्स न मिळाल्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी एकच खोड हे साधारणतः 5 ते 6 फूट वाढलेलं आहे. या ठिकाणी लागवड केल्यानंतर जे आपण सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शनाच्या निमित्तानं किंवा शेतकऱ्यांना एक प्रॉपर अनुभव नसतोय, बाग लावणारा शेतकरी हा पहिल्यांदा नवीन असतो, जो आपल्याकडे मार्गदर्शनाच्या पोटी रोपं खरेदी करतो. तर या ठिकाणी अचूक मार्गदर्शन न मिळाल्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांची फक्त आणि फक्त झाडांची उंची वाढलेली आहे आणि वाऱ्याने बरेच झाडं मोडायला लागलेत. तर साहेब, थोडं मला उबाळे साहेब, तुम्ही थोडं आपल्याला लागवड करून किती दिवस झाला आणि ह्याला आतापर्यंत काय काय केले तुम्ही थोडक्यात सांगा. साधारणतः लागवड करून या बागेला आतापर्यंत 4.5 महिने पूर्ण झालेत. अच्छा. आणि स्टार्टिंगला एक गांडूळ खताचा डोस दिला. गांडूळ नंतर खत एक दिलं. 3 महिन्यानंतर आम्ही शेणखत आणि वरखत असं शेणखत आणि रासायनिक खताचा रासायनिक दोन्ही बाजूला डोस टाकून आपण बेड मारलेला आहे. बेड केलेला तर आहे. मला हा, सांगा, हा, हे रोप तुम्ही लावल्यापासून ह्याचा जी काय 5 पानावर 10 पानावर जी शेंडा खुडणी असते, जे आपण नकानं शेंडा खुडणी हा. म्हणतो, हो, हो, हो. ते काहीच हा, केलं आम्हाला न झाल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला आपली रोप ही एकसारखी वाढली गेली हा. आणि झाडाने योग्य ती केनोपी जी 4-5 महिन्यामध्ये पाहिजे असते ती मिळालेली नाहीये. तर मित्रांनो, आज या ठिकाणी या बागेला 4 महिने कंप्लीट झालेत. तर ह्या बागेची बहाराची छाटणी ही आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये बहाराची छाटणी याची घ्यायची आहे. जर ह्या बागेचा जर प्रॉपर शेंडा खुडणी केला असता तर आपल्याला ह्या वर्षी आत्ता 2 ते 3 महिन्यामध्ये माल चालू झाला असता आणि तो 8 ते 10 महिन्यामध्ये जो आपण म्हणतो पहिल्या वर्षी 10 किलो माल निघेल, तो या बागेला नाही निघणार. शेतकऱ्याला थोडीशी माहिती उशिरा भेटल्यामुळे या ठिकाणी यांची बाग ही उशिरा आपण उत्पादनामध्ये घेतोय. त्यासाठी आता इथं जर बघितलं तर प्रामुख्यानं 2 झाडातलं अंतर आपलं किती आहे? 12 2 झाडातलं अंतर 12 आहे आणि 2 वडीतलं पण अंतर 12 आहे. 14. 12 बाय 14 वरती ही बाग आहे. काळ्या रानामध्ये झाड असल्यामुळं या ठिकाणी सुंदर अशी वाढ होणार आहे. इथं जर बघितलं तर 7 ते 8 फूट फक्त शेंडाच वाढलेला आहे. हा जर शेंडा तुम्ही जमिनीपासून दर 1 फुटाला जर शेंडा खुडत गेला असता तुम्ही, तर या ठिकाणी प्रॉपर तुम्हाला योग्य तिरिता झाडाला चांगली कॅनोपी मिळाली असते आणि ह्या वर्षी तुम्हाला लगेचच 10 ते 20 किलो माल मिळाला असता. पण हा शेंडा खुडणी आता आपल्याला करून कुठलाही उपयोग नाही. माहितीच्या अभावी, मार्गदर्शन नसल्यामुळं या ठिकाणी बाग उशिरा आपल्याला छाटणी करावी लागते. आता ही सर्व छाटणी बुंदा मोठा झालाय, आता मजबूत झालाय, आपल्याला ती जमिनीपासून साधारणतः 1 फुटावर न्यायची छाटणी घ्यायची आहे. तो छाटणीचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलच्या फेसबुकच्या माध्यमातून मिळेल. असेच नवीन नवीन व्हिडिओ, असेच तुम्हाला बॉल सुंदरी, मिस इंडिया आणि केशर आंब्याची माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा. आणि आंबा मार्गदर्शन, बोरी मार्गदर्शन, पेरू मार्गदर्शनसाठी आपल्याकडे 40 लोकांची टीम आहे. ती विविध भागामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन गाईडलाईन्स करते. त्यामुळं त्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि कॉल करून आपला प्लॉट हा कन्सल्टन्सीसाठी बुक केला तरी काय अडचण नाही. तुमचा थोडा परिचय द्या. मी सागर उबाळे, राहणार मांजरी. आणि ही बाग जी आहे ती शिवाजी यदा शेळके साहेब यांचा प्लॉट आहे आणि यांची जी पूर्ण शेती आहे ती मीच हँडल करतो. अच्छा, देखरेख करतो. शेतीचं पूर्ण तुम्ही जबाबदारी तुम्ही घेताय. हा, मीच घेतो. तर मग तुम्हाला असं वाटलं नाही का ह्या ठिकाणी आपल्याला जर शेंडा खुडणी व्यवस्थित झाला असतं तर झाडांना चांगली कॅनोपी मिळाली असती? हो, बरोबर आहे. पण हे आम्हाला वेळोवेळी गाईडलाईन्स वेळेस भेटले नाही आणि मार्गदर्शन न मिळाल्यामुळे बरोबर भेटले नाही. थोडंसं त्यामुळे आता लेट झालं. आणि लेट ठीक आहे, झालं. आपण लेट जरी झालं तरी म्हणते की सब्र का फल मिठा होत आहे. आता माझ्या माध्यमातून, आपल्या टीमच्या माध्यमातून आपण सर्व बागेची तुमच्या जबाबदारी घेऊन या ठिकाणी प्रॉपर तुम्हाला गाईडलाईन करून या ठिकाणी तुमचा प्लॉट हा एकदम बेस्ट करूया आणि किमान 3 ते 5 महिन्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं उत्पादन येईल, ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. धन्यवाद.